सप्रेम नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. 1950 साली आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाचा संपूर्ण भारताने स्वीकार केला आणि लोकशाहीच्या माध्यमातून लोकांना त्यांचे खरे अधिकार, त्यांची खऱ्या असलेल्या गरजा संविधानाच्या माध्यमातून कशा पूर्ण होतील यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मनिरपेक्ष पूर्णपणे सर्वांचा विचार करून या संविधानाची निर्मिती केली आणि 1950 साली आपण या संविधानाचं पूर्णपणे मान्यता केली. म्हणून आपण 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. असं असताना मला एक प्रश्न पडलेला आहे. मी आता उभा आहे वरसे ग्रामपंचायतीतील भुवनेश्वर श्री गणेशनगर कालवा रोड येथे. मला एक प्रश्न पडलेला आहे की इथले नागरिक भारताचे नागरिक नाही का? होय, कारण ज्या ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी इथल्या नागरिकांना नोटिसा पाठवल्या जातात, पत्र पाठवले जातात. खरं तर झोपडपट्टी पुनर्वसनाचा नियम जर आपण पाहिला तर 1971च्या कायद्यानुसार आपण 1995च्या आधीची घरं किंवा त्याच्या 1995ची घरं जी शासनाच्या किंवा खाजगी जागेत अस्तित्वात असतात त्यांचं सर्वप्रथम पुनर्वसन करणं गरजेचं असेल आणि जर जागा उपलब्ध नसेल आणि पुनर्वसन करता येत नसेल तर असलेल्या जागेमध्ये स्थायी करणं हे फार गरजेचं आहे. परंतु असं कुठंही न करता गेले कित्येक वर्ष येथील रहिवाशांचे आणि त्यांच्या भावनांचं कित्येक वर्ष इथले स्थानिक नेते राजकारण करत आहेत. खरं तर हे करत असताना सर्वप्रथम शासनाने या संपूर्ण असलेल्या रहिवाशांना विश्वासात घेता त्यांचं पुनर्वसन करणं फार गरजेचं होतं. परंतु कोणीतरी सांगते आणि त्याचं राजकारण होते आणि ह्याच्यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. होय, ह्याच्यापुढे आम्ही हे सहन करणार नाही. कारण जर कायद्याने आम्हाला समान अधिकार दिला आहे तर इथल्या लोकांचे पुनर्वसन करणं खूप गरजेचं आहे. आणि ही व्हिडिओ पाहिल्यानंतर जर विरोधकांनी कुठलं उलटं पाऊल उचललं तर त्यांच्या मालमत्ता कुठल्या जागेमध्ये आहेत, कुठलं गौण असेल, गुरुचरण असेल, PWD असेल किंवा कुठल्या टाटाच्या जागा असतील, या टाटाच्या जागेमध्ये कोणाचं किती बांधकाम आहे याची पूर्णपणे लिस्ट माझ्याकडे आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करीन की याच्यापुढे आमच्या गणेशनगर वासियांना किंवा कालवा वासियांना जर कोणी डोळे वर करून पाहिलं किंवा शासनाच्या माध्यमातून जर चुकीचं ब्लॅकमेलिंग करायचा प्रयत्न केला तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि आपण गुन्हा गोविंद्याने एकत्र देऊन आमच्या संपूर्ण गणेशनगर वासियाला एक न्याय मिळण्याचा प्रयत्न करू ही विनंती. धन्यवाद.